नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजपासून एक नवीन सिरीज आपण चालू करत आहोत. यामध्ये तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये वारंवार पडलेले IMP प्रश्न याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणताय यामधील डिपार्टमेंट कोणती असतील? तर यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षामध्ये जे आतापर्यंत वारंवार जे प्रश्न पडत असतात किंवा नवीन भरती निघणारी असते याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आगामी होणारी पोलीस भरती असेल आणि ST महामंडळ भरती असेल व महावितरण भरती व तलाठी भरती किंवा वनरक्षक भरती असेल, या सर्व भरतीची माहिती दिली जाईल व मागील सर्व प्रश्नपत्रिका छान मारून जे IMP प्रश्न आहेत, जेणेकरून तुम्हाला वारंवार विचारले जातात असे प्रश्न आपण पाहणार आहोत. तसेच नवीन येणारी भरती त्याबद्दलची जाहिरात या चॅनलवरती देणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, आपण आज 10 IMP क्वेश्चन जेणेकरून ते भरतीला वारंवार विचारले जातात. चला तर पाहूया आजचे 10 क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 1. नुकतेच जागतिक वारसा स्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आला? तर मित्रांनो, जागतिक वारसा स्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे. प्रश्न क्रमांक 2. तर छत्रपती संभाजीनगर हे शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3. पहिली भारतीय महिला जगाला चक्कर मारणारी कोण? तर मित्रांनो, जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला हे उज्ज्वला रॉय आहेत. प्रश्न क्रमांक 4. नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण आहेत? तर मित्रांनो, नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी हे रवींद्रनाथ टागोर आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत हे लिहिले आहे. तर असे तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे IMP नोट करून तुमच्यापाशी ठेवा. प्रश्न क्रमांक 5. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? तर मित्रांनो, 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी 26 जिल्हे आणि 229 तालुके हे होते व 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र निर्माण झाला. तर तुम्हाला कन्फ्युजन करणारे क्वेश्चन आहे, तर हा तुम्ही नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील उत्तरेकडील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे अस्तंबा. अस्तंबा हे महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 7. OpenAI ChatGPT चे पहिले भारतातील ऑफिस कुठे सुरू होणार आहे? तर भारतात पहिले याचे ऑफिस नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचे 15वे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहे? तर मित्रांनो, भारताचे 15वे राष्ट्रपती हे CP राधाकृष्ण बनले आहे. CP राधाकृष्ण म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण होय. प्रश्न क्रमांक 9.
भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? भारताची पहिली स्त्री ही वैमानिक दुर्गा बॅनर्जी ही आहे. प्रश्न क्रमांक 10. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तर मित्रांनो, आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र हे ब्रह्मनवेल आहे. तर असेच नवनवीन क्वेश्चन तुम्हाला जर पाहिजे असतील तर नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.